हॅलो फ्रेंड्स, मी पूजा. तर मी आज तुम्हाला सांगणार आहे की मॅट रांगोळीसाठी काय काय लागतं ते. पहिलं तर आपण घेऊयात रेक्झिन कापड, जे मॅट रांगोळीसाठी जास्त प्रेफर केलं जातं. त्यानंतर आपण कॅनव्हास पेपरसुद्धा वापरू शकतो, पण मी प्रेफर करेल की तुम्ही रेक्झिनच वापरा, कारण कॅनव्हास वापरल्याने नंतर डिझाईन खराब होते. जेव्हा आपण धुतो तेव्हा ते चालले जाते. त्यानंतर लागणारे आपल्याला उलन. मी असे वेगवेगळ्या कलरचे उलन घेतले आहेत. तुम्हाला जसे कलर आवडतील तसे तुम्ही घेऊ शकता. याला आपण 4 उलन म्हणतो, जे मॅट रांगोळीसाठी यूज केले जातात. त्याच्यानंतर लागणारे आपल्याला ग्लूगन. ही ग्लूगन घेतलेली आहे. ही ग्लूगन आहे 220 वॅटची. त्यानंतर लागणारे आपल्याला ग्लूगन स्टिक्स. हे बघा, हे अशा स्टिक्स भेटतात मार्केटमध्ये, इझिली मिळून जातील. या देखील लागतात. त्यानंतर आपल्याला डिझाईन काढण्यासाठी लागणार आहे मार्कर पेन किंवा दुसरा कोणताही पेन घेऊ शकतात. त्यानंतर एक कैची. त्यानंतर आपल्याला कार्बन पण लागतं, ज्याने की आपण रेक्झिनवर मार्करनी पेपरवर डिझाईन काढल्यावर कॅनव्हासवर प्रिंट करण्यासाठी कार्बन यूज करतात. ते देखील तुम्ही वापरू शकता. मी तसं काही वापरत नाही, मी डायरेक्ट रेक्झिनवरच डिझाईन काढते, त्यामुळे मी इथे आणलेलं नाही आहे. हे आहे मॅट रांगोळीसाठी लागणारे साहित्य. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.